वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर। वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजीत सांगली रोडवरील जैन गोसावी अपार्टमेंट मध्ये घरफोडी, 8 लाखाचा मुद्देमाल लंपास। इचलकरंजी शहरातील महालक्ष्मीनगर सांगली रोड जैन गोसावी अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी 2 फ्लॅट फोडून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। यामध्ये संजय संपत चारी व प्रेमसिंग सोलंकी या दोघांच्या घराचा कडिकोंडा तोडून सुमारे 8 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे। या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरात असणाऱ्या महालक्ष्मीनगर जैन गोसावी अपार्टमेंटमध्ये संजय चारी हे आपल्या परिवारासह राहत आहेत। ते काही कामानिमित्त गावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून घरातील चांदीच्या समई, चांदीच्या वाट्या, चांदीचे ग्लास, सुमारे 5,50,000 रुपयांच्या वस्तू व रोख रक्कम 40,000 असा सुमारे 5,90,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। तसेच त्याच ठिकाणी असणाऱ्या प्रेमसिंग सोलंकी यांच्याही ऑफिसचा कडिकोंडा तोडून चांदीचे कॉइन, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम 1,83,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने घराचा कडिकोंडा तुटल्याची माहिती दोन्ही कुटुंबातील लोकांना व पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व DYSP समीर सिंह साळवे यांनी पाहणी करून तपासाची चक्रे गतिमान केले। अज्ञात चोरट्याने या दोन्ही फ्लॅटमधील सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे तेथे राहणाऱ्या अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तर घटनास्थळी पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान काही अंतरावर घुटमळले। वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील